Hello students, in previous video we have to discuss the adulteration of food. पदार्थांची सुरक्षा याबद्दल आपण चर्चा करत होतो बरोबर. तर ही अन्नपदार्थाची सुरक्षा करत असताना जे काय पॅकिंगचे अन्नपदार्थ आपण विकत घेतो तर ते पॅकिंगचे अन्नपदार्थ आपल्यासाठी सुरक्षित आहेत का किंवा ते अन्नपदार्थ आपण खाऊ शकतो का. तर व्हॉट इज मीन बाय अडल्ट्रेशन ऑफ फूड. मग अन्नपदार्थामध्ये कोणत्या प्रकारची भेसळ केली जाते किंवा अन्नपदार्थामध्ये होणारी भेसळ कशी ओळखायची ते आपल्याला पाहायचं आहे. फूड इज अडल्ट्रेटेड इन दिस वे टू. काही पद्धतीने काही प्रकारात फूड हे अन्नपदार्थ हे भेसळयुक्त केले जातात. त्याच्यामध्ये पहा, रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स ऑफ फूड. एक्झाम्पल, रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट ऑफ मिल्क, इसेन्स ऑफ क्लाउज अँड कार्डमॉम्स. म्हणजे बघा, काही पदार्थामध्ये जे इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहेत की जे आपल्या शरीरासाठी उपयोगीचे आहेत ते पदार्थ काढले जातात. उदाहरणार्थ दूध. मग दुधामध्ये फॅट्स ज्या आहेत त्या आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत, पण जर त्या फॅट्स वाढवण्यासाठी इतर पदार्थ त्याच्यामध्ये मिक्स केले तर त्याचा उपयोग आपल्या शरीरासाठी होणार नाही. ती भेसळ आपल्यासाठी हानिकारक असेल बरोबर. म्हणजे दुधामध्ये युरिया मिक्स करणं किंवा साखर मिक्स करणं की जेणेकरून त्या दुधाचा घट्टपणा वाढेल किंवा फॅट्स जास्त भरेल. त्याच्यानंतर मिक्सिंग ऑफ अ लो क्वालिटी इनएडिबल ऑर चिपर मटेरियल ऑर अ हार्मफुल कलर विथ फूड. म्हणजे काही जे आपण लाल तिखट पॅकिंगचं वापरतो, मग त्या लाल तिखटाचा कलर हा जास्त रेड दिसतो आपल्याला, तर तो कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मफुल कलर मिक्स केले जातात की जेणेकरून ते लाल तिखट आणखीनच लाल दिसलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्नपदार्थ आहेत त्यांना कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये हार्मफुल मटेरियल मिक्स केलेले असतात. मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल्स लाईक स्मॉल स्टोन्स, फाईन सँड, आयर्न फिलिंग्स, युरिया, डंग ऑफ हॉर्स, सॉडस्ट. आता हार्मफुल मटेरियलमध्ये बघा, काही लहान लहान दगड टाकलेले असतात, छोटे छोटे खडे की जेणेकरून वजन जास्त भरेल. त्याच्यानंतर फाईन सँड, वाळू सापडते आपल्याला, खडे सापडतात. आयर्न फिलिंग्स, लोखंडाचा खीस, अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते दिसतात. त्याच्यानंतर युरिया, डंक ऑफ हॉर्स, स्वॉडस्ट. आता डंग ऑफ हॉर्स म्हणजे घोड्याचं जे लीद म्हणतो आपण बरोबर, घोड्याची विष्ठा. तर ती घोड्याची विष्ठा ही आपल्या धना पावडर जी असते आपल्याला विकत मिळते, धना पावडर, त्याच्यामध्ये हे मिक्स केलेलं असतं. मग आता जो चार्ट दिलेला आहे बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. सिरियल नंबर, फूडस्टफ्स अँड अडल्ट्रेट. काही अन्न घटक आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची भेसळ असते हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. मग मिल्कमध्ये कोणत्या प्रकारची भेसळ असते, रेड चिल्ली पावडरमध्ये कोणत्या प्रकारची भेसळ असते, त्याच्यानंतर फूडस्टफ कोणता आहे की त्याच्यामध्ये सीड्स ऑफ पपया, पपईच्या बिया मिक्स केलेल्या असतात. आईस्क्रीममध्ये कोणत्या प्रकारची भेसळ असते, हा चार्ट तुम्हाला पूर्ण करायचा आहे, तुम्हाला हे सर्च करायचं आहे. द हेल्थ ऑफ ऑल पीपल, यंग अँड ओल्डर, पुअर ऑर रिच, इज इंडेंजर्ड बाय फूड अडल्ट्रेशन. तर गरीब असो वा श्रीमंत असो, लहान असो किंवा मोठा असो, तर तरुण असो किंवा म्हातारा असो, हा प्रत्येकाला अन्नामध्ये भेसळ ही सहन करावीच लागते किंवा त्यातून ती पाहायलाच मिळते. डिफरंट टाईप्स ऑफ अडल्ट्रंट्स अफेक्ट आवर हेल्थ इन डिफरंट वेज. वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती होतो. सम अडल्ट्रंट्स कॉज ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट ऑर पॉयझनिंग, व्हाईल सम मे अफेक्ट द फंक्शनिंग ऑफ सम ऑर्गन्स इफ कन्झ्युम ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम ऑर इवन अ कॉजेस ऑफ कॅन्सर. तर काही अन्नपदार्थामध्ये होणारी जी भेसळ आहे ती भेसळ ही कॅन्सरकडे सुद्धा आपल्याला नेऊ शकते. थिंक अ लिटल. Each one of us should think about what we ate every day and about the nutritive value and quality of the food we ate. आपण काय खातोय आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती किती होतोय किंवा एव्हरीडे आपण ते जे खातोय ते आपल्यासाठी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्याची किती आहे, त्याची क्वालिटी कशी आहे ते सुद्धा आपण विचार केला पाहिजे. हाऊ विल यू फाइंड आउट इफ फूड हॅज बीन अडल्ट्रेट. तर आपण कशा पद्धतीने अन्नपदार्थामध्ये होणारी भेसळ ही ओळखू शकतो, फाइंड आउट करू शकतो. तर एक टेबल दिलेला आहे बघा, वरतीचाच टेबल जो आहे जो तुम्हाला पूर्ण करायचा आहे तोच टेबल इथं दिलेला आहे, ह्याच्यामधून तुम्ही तो पूर्ण करू शकता. फूड मटेरियल दिलं आहे, मिल्क अडल्ट्रेटर आहे, वॉटर पाणी मिक्स करतो. मग दुधामध्ये पाणी आहे किंवा नाही त्याची टेस्ट कशी करायची बघा. पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन अ ग्लास स्लाईड
अँड स्लाइटली इन्क्लाइन इट इन टू स्प्रेड द ड्रॉप. मग एक तुम्ही ग्लास स्लाईड घ्या आणि त्याच्यावरती तो जो थेंब आहे दुधाचा तो टाका, बरोबर, मिल्कचा थेंब टाका आणि तो जर पटकन स्प्रेड झाला तर आपण लक्षात घेऊ शकतो की त्याच्यामध्ये पाणी मिक्स आहे. कन्क्ल्युजन काय निघतं, इफ द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डज नॉट अपेअर मिल्की व्हाईट वॉटर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट. जर थोड्या वेळानं आपण पाहिलं की जेव्हा ते सुकेल त्यावेळेस त्याचं जर स्प्रेड मार्क हा पूर्ण व्हाईट नसेल, व्हाईट स्प्रेड मार्क झाला ना, मिल्की व्हाईट स्प्रेड मार्क जर नाही दिसला तर काय म्हणणार आपण त्या काचेच्या चिपवरती जर ते ओघळून गेलं तर म्हणायचं त्याच्यामध्ये पाणी मिक्स आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे रेड चिली पावडर. त्याच्यामध्ये ब्रिक डस्ट म्हणजे विटांच्या तुकड्यांचा खिस असतो किंवा त्याची माती असते. टेक अ स्पूनफुल ऑफ चिली पावडर इन अ बिकर. एक बिकर घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, त्या बिकरमध्ये एक चमचा काय करायचं, ते लाल तिखट टाकायचं आपल्याला आणि हलवायचं. लक्षात येईल आपल्याला बघा थोड्या मिनिटानं जर आपण पाहिलं तर कन्क्ल्युजन काय निघतं, इफ अ रेड लेयर इज सीन सेटल ॲट द बॉटम ऑफ बिकर. त्या बिकरच्या बॉटमला खाली तळाशी आपल्याला काय दिसतील, ते विटांचे बारीक बारीक कण दिसतील. तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये भेसळ आहे. त्याच्यानंतर टर्मरिक पावडर, हळद, त्याच्यामध्ये मिथाइल येल्लो मिक्स केलेलं असतं. टेक अ पिंच ऑफ टर्मरिक पावडर इन अ टेस्ट ट्यूब, ॲड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर टू इट, शेक अ मिक्सचर अँड ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. तर कॉन्सन्ट्रेटेड HCl काय आपल्याकडे असणार आहे का, तर लॅबोरेटरीमध्ये आपण हा प्रयोग करून पाहू शकतो आणि त्याच्यामधली भेसळ आपण ओळखू शकतो. त्याच्यानंतर बघा घरगुतीच एक आहे रवा. तर रव्यामध्ये काय असतात, फाईन आयर्न फिलिंग्स म्हणजे लहान लहान लोखंडाचे खिसाचे तुकडे असतात. पास अ मॅग्नेट थ्रू द रवा. त्या रव्याच्यावरून जर मॅग्नेट फिरवला तर जो लोखंडाचा किस आहे तो बरोबर त्या रव्याला त्या लोहचुंबकाला चिटकून येईल. आयर्न फिलिंग्स ॲडहेअर टू द मॅग्नेट. मग अशा पद्धतीने वरील टेबलसुद्धा तुम्हाला पूर्ण करायचा आहे. डू यू नो इन 1954 पार्लिमेंट पास द प्रिव्हेंटेशन ऑफ फूड अडल्ट्रेशन ॲक्ट. तर 1954मध्ये आपल्या सरकारनं त्याच्यावरती कायदा काढलेला आहे. इट हॅज बीन अमेंडेड फॉर अ टाईम टू टाईम अँड अमेंडेडमेंट in 1976 provides for life imprisonment for the person involved adulterating food with harmful substance. There are clear directions that food should be properly stored, packing material should not endanger and food or medicines, and there should clear and legible information on it about the manufacturing date, expiry date and instruction for the storage. तर आपण कुठलीही वस्तू किंवा मेडिकलमध्ये अगदी औषध गोळ्या जरी आपण घेत असो तरी त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट असायला पाहिजे, ती आपण चेक करून घ्यायला पाहिजे आणि त्याचं स्टोरेज इन्स्ट्रक्शनसुद्धा आपण पाहायला पाहिजे. आणि त्या संदर्भात कायदे निघालेले आहेत की एक ग्राहकांचा अधिकार म्हणून आपण त्याच्या विरोधात बोलू शकतो किंवा कंप्लेंट करू शकतो. तर इथे चॅप्टर आपल्याला संपलेला आहे. ऑलवेज रिमेंबर दॅट सम केमिकल्स आर इंजेक्टेड इन टू फ्रूट्स टू मेक देम मोर अट्रॅक्टिव्ह अँड टेस्टी. काही जे फ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये अशा इंजेक्शन भरले जातात जेणेकरून ते दिसायला सुंदर दिसले पाहिजे फळ आणि खायलासुद्धा चविष्ट लागलं पाहिजे. मिल्क वेडोर्स ॲड युरिया टू द मिल्क सो दॅट इट ॲपेअर्स हॅव हायर फॅट कंटेंट. दुधामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे युरिया मिक्स केला जातो जेणेकरून दूध घट्ट दिसावं म्हणून. शॉपकीपर्स चेंज एक्सपायरी डेट ऑफ द फूड पॅकेट्स अँड एअरटाईट कंटेनर्स टू अवॉइड द फायनान्शियल लॉस. दुकानदारसुद्धा त्याच्यावरती एक्सपायरी डेट वाढवून लिहितात. कॅल्शियम कार्बाईड अँड सम अदर केमिकल्स आर यूज टू मेक फ्रूट्स लुक मोर अट्रॅक्टिव्ह. ब्राईट येल्लो बनानाज, म्हणजे केळी आपल्याला येल्लो कलरची दिसते तर त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बाईड्स केमिकल मिक्स केलेलं असतं. देन फ्रिक्वेंटली हार्मफुल केमिकल्स लाईक कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक ॲसिड आर मिक्स्ड विथ कोल्ड ड्रिंक्स. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची भेसळ आपल्याला इथं पाहायला मिळेल. तर जे क्वेश्चन आहेत 7 क्वेश्चन आहेत ब्रॉड क्वेश्चन, त्याच्यामध्ये सब क्वेश्चन आहेत. Complete the following statements by using the correct option from those given below. What shall we do? Find the odd one out. Complete the chart below. Answer the following questions in your own words. Explain why this happens to suggest possible remedies and give reason. हे सगळं तुम्हाला सोडवायचं आहे. तर एक्झरसाइज नोटबुकमध्ये तुम्हाला पूर्ण करायची
आहे. ठीक आहे, थँक्यू.